आज मी तुम्हाला शेरण्याची आणि चवळीच्या दाण्याची भाजी कशी करतात शेंगदाणे लावून ते करून दाखवणार आहे। मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रकचे तुकडो आणि लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतलेला आहेत। स्वच्छ धुवून घ्यायचा आणि गॅसवरती तवा ठेवलेला आहे तपवण्यासाठी। मी चवीनुसार मिरच्या घ्यायच्या, कोणाच्या मिरच्या तिखट असतात कोणाच्या फिक्क्या, त्यानुसार मी मिरच्या घेतलेल्या आहेत। तर माझ्या मिरच्या फिक्क्या आहे म्हणून मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर मिरच्या मी या छान अशा तव्यावरती भाजून घेणार आहे, जेणेकरून भाजी खाण्यासाठी चविष्ट होईल। आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहे, ते सुद्धा मी तव्यावरती छान असे भाजून घेणार आहेत। आणि भाजून झाल्यानंतर मी एका ताटामध्ये घेणार आहेत आणि गॅससुद्धा मी बंद केलेला आहे। बघू शकता मिरच्या छान भाजलेल्या आहेत आणि मी शेंगदाणेसुद्धा काढून घेतलेले आहेत। तर मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, त्यामध्ये मी कोथिंबीर आणि मिरच्या, लसूण, अद्रक, शेंगदाणे याचं छान असं वाटण तयार करून, तर मी जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा धने पावडर घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घेतलेलं आहे। आणि छानपैकी असा मिक्सरमध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून मसाला छान असा बारीक वाटण तयार करून घेतलेली आहेत। तर जेवढे आपला मसाला छान असा बारीक वाटलेला आहे तसं भाजीसुद्धा छान लागते खाण्यासाठी। तर मी पावभर शेरण्या घेतलेल्या आहेत। आता या दिवसावर शेरण्या बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत। तर शेरण्यासुद्धा ह्या कडू असतात, तर शेवटचे शेरणी जेव्हा सगळी असते तेव्हा शेवटचे बोंड काढून घ्यायचे आणि चोखून बघायचं कडू आहे किंवा चांगली आहेत। तर तशाच पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कापून घेतल्या। चवीचे दाणेसुद्धा मी पातेल्यामध्ये पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मी त्याच ताटामध्ये एका साईडला काढून घेणार आहेत। तर ही भाजी कोणाला आवडेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि ही भाजीच खाण्यासाठी सुद्धा टेस्टी लागते। तर मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहेत, त्यामध्ये मी 1 ते 2 पोळी तेल टाकलेलं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये मी थोडं जिरं आणि मोहरीसुद्धा टाकणार आहेत। जिरं मोहरी छान होऊ द्यायची आणि त्यानंतर मी शेरण्या कापलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहे। तर मी पूर्ण शेरण्या टाकून घेतलेल्या आहे। त्याचबरोबर चवळीचे दाणेसुद्धा मी टाकून घेणार आहेत आणि ही छान तेलामध्ये झाकण ठेवून करपून घ्यायची, जेणेकरून भाजी ही खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। तर या भाजीला शेंगदाणे लावून असे भाजी म्हटली जाते ग्रामीण भागामध्ये। त्याचबरोबर मी एका पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवणार आहे। पाणी गरम टाकल्याने भाजी ही पटकन शिजते आणि चवीलासुद्धा छान लागते खाण्यासाठी। तर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत हलवून घेतलेलं आहे आणि परत झाकण ठेवून शिजून घेणार आहेत। परत झाकण खोलून काढून घेणार आहेत आणि परत थोडं हलवून घेणार आहेत। त्याचबरोबर मी जो मसाला वाटण तयार केले आहे त्यामध्ये टाकून घेणार आहे पूर्ण असं आणि चमच्याच्या साहाय्याने छान असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून मसालाही छान होईल त्यासाठी। तर मी मसाला टाकून घेतला आणि मस्त असं एकजीव करून घेणार आहेत आणि त्यावरती झाकण ठेवून मसाला छान असा होऊ देणार आहे। आणि मी मिक्सरचं भांड्यामध्ये झाकण आणि त्यामधला मसाला पूर्ण थंड पाण्याने धुवायचं, कारण की मिक्सरचं गरम पाण्याने भांडेही खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मी थंडच पाणी वापरलेलं आहे। आणि मसाल्यामध्ये मी तेच पाणी टाकून घेणार आहेत आधी आणि मस्त असं मसाला एकजीव करून घ्यायचा, जेणेकरून शेरण्या आणि चवीचे दाणे एकत्र होतील आणि मसाल्यामध्ये छान असे शिजतील। परत मी त्यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि परत मी झाकण काढून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मसाला छान असा झालेला आहे, तर त्यामध्ये मी जे मिक्सरचे मधलं पाणी मसाल्याचं तेच त्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि पुन्हा असं चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहेत। तर मी चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेतलेलं आहे
आणि परत त्यावरती मी मसाल्यामध्ये पाणी टाकून थोडं शिजवून घेणार आहे, जेणेकरून भाजीला छान टेस्ट येते. परत मी त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेणार आहे आणि त्यामध्ये मी जे पाणी गरम केलेलं आहे ते ॲड करून घेणार आहे. तर शेरण्या शिजण्यासाठी गरम पाणीचा वापर केला तर शेरणी ही छान अशी मस्त शिजते आणि पटकन शिजते आणि गॅसचीसुद्धा आपली बचत होते. तर ही रेसिपी पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला आवडेल आणि कशी करतात ते सुद्धा तुम्हाला कळेल. तर मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी पूर्ण बघावी लागेल, जेणेकरून तुम्हाला समजेल कशी करायची. आणि थोडी हळद टाकायची आणि मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता की ही रेसिपी कशी लागते खाण्यासाठी. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका, कारण की तुम्हाला ही प्रत्येक रेसिपी बघण्यासाठी मिळेल त्यासाठी. आणि तुम्हाला जो आवडेल तो गरम मसाला तुम्ही वापरू शकता आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं. तर ही भाजी बघितली की माझ्या तोंडाला नक्कीच पाणी सुटते. तर आज संध्याकाळचा मेनू माझ्या शेरनीची भाजी आणि चवळीचे दाणे ही होती. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा. आणि मी परत मस्त पूर्ण टाकल्यानंतर मी परात घेतलेले आहेत आणि परातमध्ये मी गव्हाचे पीठ टाकून घेतलेलं आहे. माझ्याजवळ भाकरीचे पीठ नव्हतं म्हणून मी गव्हाच्या पिठाच्या पोळ्याच केलेल्या. या भाजीसोबत तुम्ही ज्वारीच्या पिठाची भाकरीसुद्धा खाऊ शकता, अगदी टेस्टी लागते खाण्यासाठी भाकरीसोबत ही भाजी. त्याचबरोबर मी थोडं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडं तुम्हाला वाटलंच तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता. आणि मी छान असं कणिक मळून घेणार आहे. कणिक ही छान अशी मळली गेली तर पोळ्यासुद्धा छान अशा मऊ आणि खाण्यासाठी सुद्धा छान अशा मऊ लुसलुशीत होता. तर बघा मी कणिक छान मळून घेतलेली. तर भाजीसुद्धा मी चेक करून घेत आहे, भाजी शिजली आहे किंवा नाही. तर बघा भाजीला छान अशी गदकी फुटलेली आहे आणि कलरसुद्धा छान दिसत आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला पोळ्या करून कणिक छान अशी मळून घेतलेली आहेत आणि थोडं तेल हाताला लावून घेतलं आणि छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर ही माझी संध्याकाळची वेळ आहे म्हणून मी फक्त नैवेद्यच केलेला आहे आणि आमचा स्वयंपाक केला. जर मी सकाळी पोळ्या केल्या तर मी पहिली पोळी गायचीसुद्धा करते. आता मी छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि दोघी उंड्यांना तेल छान असं लावून घेतलं आणि एकमेकांना हे करून घेतलं आणि छान अशी चाकी बनवून घेतलेली आहे. चाकी छान अशी गोल बनवली गेली तर पोळीसुद्धा छान अशी गोल होते. तर मी तिला थोडं पीठ लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने छान अशी गोलाकार करून घेतलेला आहे. तर बघा कणिक छान अशी मळली गेलेली आहेत म्हणून पोळीसुद्धा छान अशी गोल होत आहेत. तर अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही पोळी तयार होणार आहेत माझी. तर पोळीसुद्धा मी पलटून घेतलेली आहेत आणि मस्त अशी तव्यावरती खरपूस भाजून घ्यायची आणि त्याला पोळीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पोळी ही लुसलुशीत आणि खाण्यासाठी सुद्धा टेस्टी लागेल त्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही भाजी करून घेतलेली आणि पोळ्यासुद्धा मस्त अशा तयार होत आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी अँड मच मोरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी मिळेल त्यासाठी. तर मी पोळीला थोडं तेल लावून घेतलेलं आहे दोघी साईडनं. तर बघा किती मस्त अशी टम्म फुगलेली ही पोळी तयार झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकता पोळी ही छान तयार झालेली आणि बघा मी तुम्हाला 2 पोळंसुद्धा करून दाखवत आहे. तर बघा किती मस्त आणि छान असे सुटसुटीत पोळी तयार झालेली 2 भागामध्ये. तर मी दुडली घेतलेली आहे, जुन्या पद्धतीची दुडली जे पहिल्या बाया वापरत होत्या त्याच पद्धतीने मी सुद्धा दुडलीचा वापर केलेला आहे. तर दुसरीसुद्धा पोळी मी त्याच पद्धतीने शेकून घेणार आणि छान अशी पोळी शेकून
शेकली गेलेली. तुम्ही बघू शकता मी दुसरी पोळीसुद्धा शेकून घेतली आणि फायनली माझ्या पूर्ण पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. अगदी शेवटची पोळी खरपूस भाजून घेतली आणि तुम्हाला दाखवतसुद्धा आहेत की माझ्या पोळ्यासुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला पूर्ण पोळ्या झाकून देखील घेतल्या आणि मिरच्यासुद्धा मी गॅसवरती भाजून घेतलेल्या आहेत. आणि नंतर मी तुम्हाला मिरचीसुद्धा जवळून दाखवत आहेत. आणि बघा किती मस्त अप्रतिम दिसत आहे, अगदी तोंडाला पाणी सुटते अशा. आणि भाजीसुद्धा तयार झालेली आहेत. तर मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवत आहे भाजी शिजली आहे किंवा नाही. तर बघा भाजीसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहेत आणि चवीचे दाणे छान शिजलेले आहेत, अगदी अप्रतिम. मी गॅससुद्धा बंद केलेला आहे. भाजी तयार आहे खाण्यासाठी. तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवत आहे. तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये ही भाजी काढून दाखवायची आहे. तर बघा माझ्या हातालासुद्धा चटके लागत आहे, म्हणून मी ज्या ताटात सजावट केली आहे तेच ताट घेतलेलं आहे. त्याच ताटामध्ये मी तुम्हाला डिशमध्ये भाजी टाकून दाखवत आहे. तर बघा किती मस्त आणि छान दिसत आहे, अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी तयार आहे. तर मी तुम्हाला ताटामध्ये टोमॅटो, काकडी आणि मिरच्यासुद्धा दाखवत आहे. तर मिरच्यावरती मीठ टाकल्याने छान. मी आधीच्याच पोळ्या घेत आहे, ज्या 2 मी पहिल्यांदा केलेल्या आहेत, कारण त्या माझ्या नैवेद्याच्या पोळ्या आहेत म्हणून मी त्याच पोळ्या घेत आहे. तर सजावटचे ताटसुद्धा मस्त झालेलं आहेत आणि माझा व्हिडिओसुद्धा कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही शेरणीची भाजी आणि चवळीचे दाणे तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे. त्यासाठी रेसिपी अँड मच मोर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.